या वर्षीचा आषाढी एकादशीचा उपवास हा 25 जुलै 2026 रोजी आहे. एकादशीचा उपवास दशमीच्या रात्रीपासून सुरू होतो. या दिवशी मन, वचन आणि कर्माने शुद्धता ठेवावी. राग, द्वेष आणि वाईट विचार टाळावेत. तुळशीला विशेष महत्त्व आहे. तुळशीला जल अर्पण करावे आणि तिची पूजा करावी. पूजेसाठी लागणारे साहित्य: पूजेसाठी भगवान विष्णू किंवा विठ्ठलाची मूर्ती किंवा चित्र, तुळशीपत्र, फुले, फळे, पंचामृत. पंचामृत म्हणजेच दूध, दही, तूप, मध, साखर यांचे मिश्रण. त्यानंतर धूप, दिवा, कापूर, गंध, अक्षता, हळद, कुंकू, नारळ, पान, सुपारी, दक्षिणा आणि प्रसाद. सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. पूजास्थानावर बसून एकादशीच्या व्रताचा संकल्प करावा. संकल्प मंत्र: ओम विष्णवे नमः. पुण्यप्राप्त्यार्थेच्या आषाढी एकादशी व्रत करायचे. म्हणजे सर्व पापांचा नाश होण्यासाठी आणि पुण्यप्राप्तीसाठी मी आषाढी एकादशीचे व्रत करीत आहे. भगवान विष्णू किंवा विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती किंवा चित्र स्वच्छ चौरंगावर ठेवावे. मूर्तीला पंचामृताने स्नान घालावे आणि नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा. त्यावर तुळशीदल, फुले आणि हार अर्पण करावे. मूर्तीला हळद, कुंकू, गंध, अक्षता, फुले अर्पण करावी. शक्य असल्यास वस्त्र आणि दागिने अर्पण करावे. विष्णू मंत्र किंवा विठ्ठलाचा मंत्र जप करावा. विष्णू मंत्र: ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. विठ्ठल मंत्र: ओम नमो भगवते पांडुरंगाय नमः. जपाची संख्या 108 किंवा 1008 अशी असावी. त्यानंतर विष्णूची किंवा विठ्ठलाची आरती करावी. रात्री भगवान विष्णू किंवा विठ्ठलाचे भजन, कीर्तन किंवा मंत्रजप करावा. पंढरपूरच्या वारकरी परंपरेत रात्री भक्तिमय वातावरणात कीर्तन केले जाते. व्रताचे पारणे: द्वादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून भगवान विष्णूची पूजा करावी. त्यानंतर नैवेद्य अर्पण करावा आणि सात्विक भोजन घेऊन उपवास सोडावा. याला पारणे म्हणतात. जय जय रामकृष्ण हरी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब